अबोली या मालिकेच्या 29 ऑगस्टच्या भागामध्ये आत्तापर्यंतचा सगळ्या निगेटिव्ह भागांवरती भारी पडणारा पॉझिटिव्ह भाग आपल्याला पाहायला मिळणार आहे। 29 ऑगस्टच्या भागामध्ये आता अबोलीला एका निनावी फोनवरून जी दया डोंगरेची चिठ्ठी कोर्टामध्ये दाखवलेली आहे ती चुकीची असून खरी चिठ्ठी कुठे आहे याचा सुगावा लागताच अबोलिया ती चिठ्ठी दहीहंडीमध्ये लपवलेली शोधून काढते आणि इथूनच खरा पॉझिटिव्ह मोडची सुरुवात होते। कारण दया डोंगरेने अंकुशच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केलेलीच नसते। या सगळ्याचा पुरावा असणारी आणि अंकुश निर्दोष असणारा पुरावा असलेली चिठ्ठी दहीहंडी फोडूनच आता अबोलीला मिळते। आता ही चिठ्ठी काय आहे, चिठ्ठीमध्ये काय लिहिलेलं आहे, ती बाई कोण आहे फोन केलेला आणि चिठ्ठी मिळाल्यावरती अबोली काय करणार हे या व्हिडिओमध्ये पाहूया। आजचा जबरदस्त भाग शेवटपर्यंत नक्की आता इकडे कोर्टामध्ये 2 दिवस असतात अंकुशच्या निर्णयासाठी, म्हणजे अंकुशला शिक्षा काय होणार हे सुनावण्यासाठी 2 दिवस असताना अंकुश अबोलीला म्हणतो, मला जी शिक्षा होईल ती शिक्षा मला भोगू दे, मी जो गुन्हा केलाय त्याची मला शिक्षा भोगू दे, ही आपली शेवटची भेट आहे। अबोली पुन्हा मला भेटायला कोर्टात यायचं नाही असं ठामपणे अबोलीला सांगत आता अंकुशने अबोलीला हात झटकून तिकडून निघून गेलेला असतो। अबोलीकडे कोणताही पर्याय नसतो। इकडे रमा राघूला सांगत असते, अबोलीला फोन कर। राघू म्हणते, आई तू इतकी काय हायपर होतेस, तिला यायचं तेव्हा ती येईल। यावर रमा म्हणते, तू नको ती कारणं सांगू नकोस, सांगितलंय तेवढं कर, कोर्टामध्ये काय झालं मला कळलं पाहिजे, तू अबोलीला फोन लाव। यावरती नीता येते आणि आई कोर्टामध्ये काय झालंय हे तिला कशाला विचारतेस, मी सांगते ना कोर्टात काय झालंय ते मला विचार। कोर्टामध्ये अंकुश सपशेल केस हरलाय, अंकुशच्या विरोधात निकाल लागलाय, 2 दिवसांनी त्याला शिक्षा सुनावली जाणार आहे आणि या सगळ्यामध्ये श्रेयसने त्याचं थोबाड पण फोडलंय। कुणी काही करू शकत नाहीये, ही अबोली तुझी सून काहीही करू शकत नाहीये। यावरती रमा म्हणते, तू गप्प बस ग। यावरती नीता म्हणते, हे आरतीचं ताट वगैरे करणं सगळं बंद कर, तुझी अबोली हरलेली आहे। यावरती आता मात्र रमा हे मानायला तयार नसते। राघू म्हणते, अगं कधीतरी आमच्यावरती विश्वास ठेव, सतत त्या वहिनीवरतीच काय तुझा विश्वास। यावरती नीता सांगते, मी तुला तेच सांगते। ती अबोली सुद्धा मूग गिळून गप्प बसली ज्या वेळेला श्रेयसने अंकुशला थोबाडीत दिली। रमा म्हणते, तुझं तोंड बंद कर, माझा तुझ्यावरती विश्वास नाहीये, माझा विश्वास फक्त आणि फक्त अबोलीवरतीच आहे। या सगळ्यामध्ये अबोली माझ्या मुलाला सोडवून माझ्याकडे आणणार आणि त्यावेळेला नीता तू कुटुंबाच्या विरोधात जातेस ना, म्हणून आई म्हणून तुझा तर मी त्याग करणारच, पण या कुटुंबापासून तुला तोडून टाकणार, इतकी गोष्ट मात्र लक्षात ठेव। असं म्हणत नीताला धमकी देत आरतीचं ताट तयार करत औक्षण करण्यासाठी रमा आता बाहेर पडते। तोपर्यंत राघू म्हणते, बघितलंस आपल्या आईला कितीही गोष्टी समजून सांगितल्या तरी वहिनीचा पुळका काही तिचा जात नाही। नीता म्हणते, नको जाऊ दे, कसं आहे ना, तिने आता सोंग घेतलंय, कसं आहे झोपेचं सोंग घेतलं किंवा खरा झोपलेल्या माणसाच्या अंगावरती साप टाकला की तो जो जागाच होतो इतकंच नाही तर तो थैथै करत नाचतो आणि उड्या मारतो। आपण सुद्धा आता असंच करायचं आहे। या अबोलीचं रूप जेव्हा आईसमोर येईल ना तेव्हा बघ काय स्फोट करायचा। असं म्हणत नीता आणि राघू आता एकत्र आलेले असतात आणि अबोलीच्या विरुद्ध कारस्थान करण्यासाठी रमाचे कान भरण्यासाठी दोघी सज्ज झालेले असतात। तोपर्यंत इकडे आता अबोली खूपच उदास असते आणि ती त्याच वेळेला घरी येते। घरी आल्यावरती रमाला औक्षणाचं ताट घेऊन पाहताच अबोली थांबते। तिला आता हिंमत देत क्रिश म्हणतो, अबोली घाबरू नकोस, असं घाबरून चालणार नाही, आपल्याला आता आलेल्या परिस्थितीला फेस करायला पाहिजे। असं म्हणत तिला आता क्रिश आपण समोर जाऊया असं सांगायला लागतो। मग आता अबोलीला रमा म्हणते, काय ग अबोली, अंकुश कुठे आहे, मी औक्षणाचं ताट तयार केले, अबोलीचे पाय धूत, अंकुश कुठे असं म्हणत अबोलीला रमा सांगते, उगाच माझी थट्टा मस्करी करू नको, मला माहिती आहे तू अंकुशला घेऊन आलेस। अबोली म्हणते, नाही आई, तुम्ही या सगळ्यामध्ये उगाचच गैरसमज करून घेताय। खरं सांगू तर या सगळ्यामध्ये अंकुश सरांनी केस मला देण्याचं नाकारलं आणि त्यामुळे अंकुश सरांना ही शिक्षा 2 दिवसांनी सुनावली जाणार आहे। रमा म्हणते, काय बोलतेस, मग अंकुशला श्रेयसने थोबाडीत मारली हे सुद्धा खरं आहे का। अबोली होकारार्थी मान हलवताच रमा चिडते आणि अबोलीच्याच एक थोबाडीत ठेवून देते।
काही कळायच्या आत सगळ्यांना धक्का बसलेला असतो आणि इकडे आता अबोली या सगळ्यातून सावरणार तितक्यात रमाला चक्कर येते। सगळेजण रमाला सावरतात आणि आतमध्ये घेऊन जातात। डॉक्टरांना बोलवलं जातं। डॉक्टर रमाला औषधोपचार करतात आणि रमा आता बेशुद्धच असते। तोपर्यंत अंकुश जेलमध्ये घडलेला प्रकार आठवत असतो, कशा पद्धतीने त्याला मारलं हे सतत अंकुशला आठवत असतं आणि धाडकन झोपेतून अंकुश उठतो आणि आता तो विचार करायला लागतो, माझ्यामुळे एका निष्पाप लोकाचा जीव गेला, माझ्यामुळे तो मेला, पण खरं तर मला त्याला मारायला नको होतं। म्हणजे मी त्याला मारलं म्हणजे मला वाटलं की त्याने चूक केले, ती चूक त्याच्याकडून वदवून घेण्यासाठी मी त्याला मारलं, पण त्याने या सगळ्यामध्ये असं काही करेल असं मला वाटलं नव्हतं। मला खरंच माफ कर। म्हणजे ना मी तुला त्या दिवशी इतका रागात होतो ना की इतकं बेदम मारायला नको होतं का? माझ्यामुळे तुझा जीव गेला आणि त्याची शिक्षा मी भोगणारच, असं म्हणत अंकुश आता स्वतःलाच गिल्ट देत या सगळ्याची शिक्षा भोगण्यासाठी स्वतःच्या मनाची तयारी करत असतो। इकडे तोपर्यंत श्रेयसचा नीताला कॉल येतो। नीता चांगलीच घाबरते। त्यावरती श्रेयस म्हणतो, हॅलो नीता, मला तुला भेटायचंय। नीता म्हणते, सॉरी श्रेयस, म्हणजे मी बाहेर आहे। यावरती श्रेयस म्हणतो, ठीक आहे, मी चाळीत आलेलो आहे। नीता आता तो चाळीत येतोय म्हटल्यावरती ताबडतोब आपल्या रूममध्ये येते। रूमला बाहेरून आतून कडी घालते, श्रेयस सोबत बोलत असते आणि म्हणते, अरे श्रेयस, तू चाळीत आलायस का? पण कसं आहे ना, मी चाळीत नाही आहे, असं म्हणत नीता खोटं बोलत आपल्या रूममध्ये येते। रूमला आतून कडी घालते, कडीला लॉक पण लावते आणि आता ती श्रेयसला सांगते, अरे मी ना इगतपुरीला आलेले आहे, तू इकडे येऊन काही उपयोग नाही आहे, मी पुन्हा चाळीत आले की भेटू, असं म्हणत असतानाच आता इकडे श्रेयस म्हणतो, मी इगतपुरीला चालोय। नीता म्हणते, काय, कुठे आहेस तू? श्रेयस म्हणतो, हा काय, तुझ्यासमोर दत्त म्हणून उभा आहे। नीताला आता धरती दुभंगावी आणि आपल्याला जवळजवळ पोटातच घ्यावं अशी सिच्युएशन झालेली असते आणि त्याच वेळेला ती म्हणते, श्रेयस मला काही करू नकोस। यावरती श्रेयस म्हणतो, तुझी हिंमत झाली कशी माझ्याशी खोटं बोलायची? तू का माझ्याशी खोटं बोललीस? नीता म्हणते, नाही रे श्रेयस, मला खरंच खोटं बोलायचं नव्हतं, पण या सगळ्यामध्ये मी तुला अबोलीला मिळवून देईन। यावरती श्रेयस म्हणतो, तू कसं मिळवून देणार आहेस? यावरती नीता म्हणते, तू सांगशील ते उपाय करून मी तुला अबोलीला मिळवू देणार आहे। श्रेयस म्हणतो, ठीक आहे, मग मी सांगेन ते सगळं करायचं आणि अबोलीला मला मिळवून द्यायचं आहे, पण या सगळ्यामध्ये अबोली मला मिळाली की मी आणि अबोली हा देश सोडून निघून जाऊ, इकडचं सगळं तू मॅनेज करायचं। नीता म्हणते, तू जे सांगशील ते सगळं मी करेन, फक्त मला काही करू नको। श्रेयस म्हणतो, तू माझ्या बहिणीसारखी आहेस नीता, तुला कसं मी काय करणार? जे काही आहे तू माझी मदत कर, मग तुला काही होणार नाही। पण नीता विचार करते, हा श्रेयस माझा वापर करतोय, म्हणजे खरं तर मी श्रेयसचा वापर करून अंकुश अबोली यांना धडा शिकवण्यासाठी प्रयत्न करत असता हाच माझा वापर करायला लागलेला आहे आणि मला धडा शिकवतोय। मला ह्या श्रेयसवरती विश्वास ठेवून चालणार नाही, मला माझी सिक्युरिटी पहिली बघितली पाहिजे, माझी सिक्युरिटी महत्त्वाची आणि त्यानंतर श्रेयसची मदत। तोपर्यंत इकडे आता रमा अजूनही बेशुद्ध असते, अबोली रडत असते। क्रिश तिला समजवतो, डॉक्टर येऊन गेलेत, त्यांना इंजेक्शन दिलंय, डॉक्टरने इंजेक्शन दिलेलं आहे आणि थोड्या वेळात शुद्ध येईल असं म्हटलेत ना। अबोली तू चिंता करू नकोस, थोड्याच वेळात आई येतील शुद्धीवरती, असं क्रिश बोलत असेपर्यंतच रमाची आता जाग येते। रमाचे डोळे उघडले जातात आणि रमा उठून बसते। अबोली, तू इथे काय करतेस? जा आत्ताच्या आत्ता अंकुशला सोडवून आण, जा लवकर। यावरती अबोली म्हणते, आई माझ्या हातात असतं तर मी अंकुश सरांना कधीच सोडवलं असतं, पण अंकुश सर निर्दोष पण आहेत। म्हणजे मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, अंकुश सर त्यांची ड्युटी करत होते, मी जर काही केस लढले असते तर मी ही केस सॉल्व्ह केली असती, पण अंकुश सर माझं काही ऐकायला तयार नाहीये। आई, सगळ्या बाजूंनी मी फसलेली आहे, असं म्हणत अबोली आपली हतबलता सांगत असते आणि सगळ्यांनाच अबोलीचं वाईट वाटत असतं, सोडून नीता आणि राघव या दोघींना मात्र बरं वाटत असतं। त्यावरती मध्येच आता नीता सांगते, माझ्याकडे याच्यावरती एक उपाय आहे, असं म्हणत नीता काहीतरी बोलते, पण तोपर्यंत इकडे आता कृष्ण जन्माष्टमीचा आता दही काल्याचा प्रोग्राम असतो आणि त्याच वेळेला अबोलीला समजतं की श्रेयसकडे अशी काहीतरी गोष्ट आहे ज्याच्यामुळे अंकुश सर निर्दोष आहेत हे समजेल। मग अबोली म्हणते, श्रेयस तो पुरावा दे। श्रेयस म्हणतो, तो पुरावा तुला असा मिळणार नाही, तो तुला शोधावा लागेल। त्याच वेळेला अबोलीला एक निनावी कॉल येतो, पुरावा कुठे आहे हे सांगणारा, आणि आता ती बाई फक्त दहीहंडी 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 इतकंच बोलत असते। आता अबोलीला तो क्लू समजतो, अच्छा म्हणजे तो पुरावा दहीहंडीमध्ये आहे। मग अबोली आता यातक्या सगळ्या मुलांच्या मध्ये स्वतः दहीहंडी फोडण्यासाठी तिकडे आता सगळ्यांच्या वरती चढते आणि आता सगळ्यांच्या वरती म्हणजे आता सगळे थर करतात आणि त्यावरती अबोली चढून दहीहंडी फोडते। दहीहंडी फोडल्यावरती त्याच्यामध्ये असलेली
लिहिलेली चिठ्ठी अबोलीला भेटते आणि अबोली म्हणते यस, पुरावा मिळाला. आता मात्र मनवा खूप खुश होते, रमा खुश होते. आता हा पुरावा दया डोंगरेची चिठ्ठी असणार आहे आणि या चिठ्ठीतूनच 2 दिवसाच्या अवधीमध्ये अंकुशला अबोली निर्दोष सिद्ध करणार. मालिकेमध्ये पॉझिटिव्ह वर्णाची एंट्री झालेली आहे.